नमस्कार, मी श्रीधर घनश्याम पाटील. गाव माझं विरवडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी सीना नदीकाठचा शेतकरी आहे. खालच्या कॅमेऱ्यामध्ये जे आपण बघता ते सध्या सीनामाई तिच्या मूळ पात्रातून वाहते. त्याच अलीकडचा हा जो ऊस आहे, तुम्ही हा ऊस बघताय, हा आपला ऊस आहे. पूर्ण माती खरडून गेलेली आहे. त्याचा जरा भाग वेगळा. 28-29 सप्टेंबरला जो काही पूर आला होता, पूर परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघताय, सगळं दिसतंय तुम्हाला. परंतु पूर येऊन गेल्यानंतर आजची तुम्हाला मी ऊसाची परिस्थिती दाखवतो. आज ऊस आपला या कंडिशनला आहे. मागच्या वेळेस मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की ऊस पूर्ण झोपलेला आहे, परंतु आज ऊसाला पूर्ण असे नवीन कोंब फुटलेले आहेत. हे बघा, आता हा ऊस आहे, ह्या ऊसाचे हे पूर्ण कोंब बघा, मातीसहित, मुळासहित पूर्ण रान तर माती वाहूनच गेलेलं आहे. पण हे आज ऊसाची अशी परिस्थिती आहे. कसं जगायचं फडणवीस साहेब, तुम्ही सांगा ना आम्हाला शेतकऱ्यांनी. तुम्ही म्हणता शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, काय करू नका. साहेब, काय राहिलं काय आता यात आमच्या सांगा की? यातनं ₹1 सुद्धा आमच्या आज पदरात पडणार नाही. उलट आता हे ऊस बाहेर काढायला आम्हाला स्वतःला झक मारावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. रानं संपूर्ण अजून वल्ली आहेत. रान अजून वापसवरचा विषय नाही. कारखान्यात आता ऊस नेतो का नाही माहिती नाही. अजून कारखान्याचे बॉयलर पेटलेले नाहीत आजच्या परिस्थितीला. दिपोळीला तुम्ही मदत येतो म्हणले होते फडणवीस साहेब. अजून ₹1 आमच्या विरवडे बुद्रुकला आलेला नाही. घराचे पण 10,000 आलेले नाहीत आणि शेतीचे पण अजून पैसे आलेले नाहीत. अशी आमची साहेब तुम्ही अवस्था करून ठेवली शेतकऱ्यांची. अदानी अंबानीची साहेब तुम्ही कर्ज किती माफ करता घेऊ मस्तपैकी सगळी, का तर ते तुमच्या पक्षाला निधी पुरवतात म्हणून. राईट ऑफच्या नावाखाली साहेब तुम्ही त्यांचे 12-12 लाख कोटी तुम्ही त्यांची कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्याला 4 पैसे झाला तुम्ही भिकारी होताय साहेब. थोडी तरी काय आता लाज आम्हाला वाटाली हो साहेब, पण तुम्हाला काय लाज वाटाना. तुम्ही राज्यकर्ते झालात आज आमचे साहेब. भीषण पैसे साहेब. अजून पाठीमागच्या वयात तुम्ही सिनामाई तशी वाहते आणि खालच्या कॅमेऱ्यात बघा हा ऊस पूर्ण. काय राहिले ह्या ऊसात तुम्ही सांगा ना मला. जमिनी खरडून गेल्या, किती शेतीचं मोठं नुकसान झालं, काय झालं. तुम्ही बाहेरच्या शेतकरी आम्हाला सांगतात की तुम्ही मदत दिली त्यांना, कुठं 2,000 आणि 3,000 रुपये त्यांच्या साहेब खात्यावरती यायला आलेत. 3 हेक्टरची तुम्ही मर्यादा केली, ते असते 2 हेक्टरला साहेब आली. 27,000ची साहेब तुम्ही जी रक्कम आम्हाला देतो म्हणले, ते आज तुम्ही 17,000 रुपये आणून ठेवली. ते सुद्धा साहेब आमच्या पदरात पडत नाहीत. आज विचार करा, काय जागाव की मराव साहेब, असा तुम्ही प्रश्न आज आमच्या पुढे उभा केला साहेब. भीषण साहेब. खूप सध्या उद्विग्न साहेब आम्ही शेतकरी. दिवाळी कशी काली साहेब आम्हाला माहिती आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही थाटात असता हो साहेब. 3-3 लाख पगार घेऊन तुमचं काय दुखत नाही, हे लक्षात घ्या. पण शेतकऱ्याच्या आज वेदना भयानक साहेब. तुम्हाला त्याचं दुःख कळणार. त्यासाठी त्याला शेतकऱ्याच्याच पोटाला जन्माला यावं लागतं साहेब. बसून काय थाटात एसीत राहून काय खाल्लं तुम्हाला गुदगुलच होत असतात साहेब. थोडंसं लक्ष द्या साहेब शेतकऱ्यांकडे, विनंती आहे तुम्हाला.